स्टार्ट. परिच्छेद. अर्जदाराने प्रस्तुत अर्ज हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13 अन्वये घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाह विच्छेदन होऊन मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. अर्जदाराचे संक्षिप्त कथन असे की त्यांचा विवाह हिंदू धर्मातील जातीरिवाजाप्रमाणे दिनांक 27/4/2011 रोजी मौजे टिटाणे तालुका साकी जिल्हा धुळे येथे झाला. उभयतांना सदर विवाह संबंधातून एकही अपत्य नाही. अर्जदार हिस जाब देणार यांनी लग्नानंतर सुमारे 15 ते 20 दिवस बऱ्यापैकी नांदविले. त्यानंतर जाब देणार याने व त्याच्या कुटुंबातील सासू सासरे दीर जेठ जेठानी व ननंदा यांनी अर्जदाराचा अतोनात मानसिक छळ करणे सुरू केले. अर्जदार ही 15 ते 20 दिवस नांदली. त्यावेळेस जाब देणार हा अर्जदार हिचे चारित्र्यावर संशय घेऊ लागला. अर्जदाराला जाब देणार यांचेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी अर्जदार ही तिचे वडिलांकडे निघून आली. परिच्छेद. अर्जदाराला जाब देणार याने कधीही पत्नी सुख दिले नाही व पत्नी म्हणून वागविले नाही. अर्जदाराला झालेल्या त्रासामुळे अर्जदाराचे वडील हे अर्जदार हिस माहेरी घेऊन आले. अर्जदाराच्या वडिलांनी जाब देणार यास अर्जदाराला नांदविणेबाबत समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु जाब देणार याने अर्जदाराला नांदविले नाही. त्यामुळे अर्जदाराचे वडिलांनी जाब देणार यास फारकत देऊन टाक म्हणून विचारणा केली असता त्यावेळी जाब देणार हा फारकत देण्यास तयार आहे असे सांगितले. त्याच दिवशी म्हणजे दिनांक 30/12/2013 रोजी अर्जदार व जाब देणार यांचेत आपसात समाजातील 4 प्रतिष्ठित लोकांसमक्ष व समाजातील रूढी परंपरेनुसार अर्जदार व जाब देणार यांचेत फारकत झालेली आहे. अर्जदार व जाब देणार यांचेत दिनांक 30/2/2012 या दिवसापासून पती-पत्नीचे नातेसंबंध संपुष्टात आले आहेत. अर्जदार हिचे विरुद्ध जाब देणार याने कोर्ट नंबर 8 येथे फौजदारी अर्ज क्रमांक 481/2014 फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 97 प्रमाणेचा खोटा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जात न्यायालयाने जाब देणार याचा कलम 97 चा अर्ज रद्द होता व अर्जदार ही तिचे माहेरी राहत आहे. अर्जदार व जाब देणार यांचा यापुढे सुखाने संसार होणार नाही व मने जुळणार नाही असे अर्जदार हिस पूर्ण खात्री झाली आहे. म्हणून अर्जदाराने जाब देणार यांचेपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाब देणार यांनी त्यांची कैफियत निशाणी 17 प्रमाणे दाखल करून अर्जदाराचे अर्जातील संपूर्ण म्हणणे नाकारलेले आहे. जाब देणार यांचे म्हणणे की अर्जदार व त्यांचेत कोणताही वाद कधीच नव्हता. अर्जदारावर संशय घेण्यासारखे कोणतेही कृत्य अर्जदाराकडून कधीच झालेले नाही. सदर आरोप हा अर्जदाराने स्वतःहून केलेला नाही. सदरील आरोपाचा करता करविता अर्जदाराचे वडील आहे. केवळ त्यांच्या दबावाखाली सदरील अर्जदार हिने खोटा आरोप अर्जात केलेला आहे. अर्जदाराच्या वडिलांच्या समाधानासाठी दिनांक 30/12/2013 रोजीचा दस्त नाममात्र लिहून ठेवलेला आहे. तो दस्त लिहून देण्याची अर्जदार व जाब देणार यांची इच्छा नव्हती,
पण अर्जदाराच्या वडिलांच्या डोक्यातून काही दिवसानंतर जाब देणार बद्दल झालेले गैरसमज दूर होतील व आपला संसार सुखाने करू असे अर्जदाराने जाब देणार यास सांगितल्यामुळे सदर कागदावर सही जाब देणार याने केली. केवळ अर्जदार व जाब देणार यांचेत कायमचे विश्वासाचे वातावरण राहावे. अर्जदार व जाब देणार यांचे सुखी संसारात अर्जदाराचे वडील कोणतेही सबळ कारण नसताना विघ्न, आपत्ती, अडथळे निर्माण करून सुखी संसारापासून अर्जदार व जाब देणार यांना वंचित करीत आहे. ते थांबेल अशी आशा अर्जदार हीस वाटत होती व काही दिवसात परत नांदण्यास येऊ. तसेच सदरील दस्ताने कायदेशीर विवाह संबंध नष्ट होणार नाहीत असाही सल्ला सदरील दस्त तयार करताना मिळाला होता. सदरील दस्त हा तयार करताना अगर त्यावर सह्या करताना वैवाहिक संबंधांमध्ये पुढे अर्जदाराचे वडील जास्तीच्या हरकती अगर अडथळे निर्माण करणार नाही अशी भावना व दबावसुद्धा होता. त्यामुळे सदरील दस्तावर अर्जदार व जाब देणार यांनी सह्या केलेल्या आहेत असा दस्त नोंदविण्याचा हेतू कधीच अर्जदार व जाब देणार यांचे मनात आला नाही. केवळ अर्जदाराच्या वडिलांच्या दबावामुळे सदरील दस्त जर नोंदविला नसता तर अर्जदाराचे वडील आत्महत्या करून घेणार अशी धमकावणी करीत होता. तसेच अर्जदार हीस जाळून टाकू अशीही धमकावणी दिली होती. म्हणून सदरील पोकळीस्त दस्त तयार करण्यात आला होता. परिच्छेद अर्जदार व जाब देणार यांचेतील अस्तित्वात असलेले पती पत्नीचे नाते दिनांक 30/12/2012 पासून अगर लग्न झाल्या दिवसापासून कधीच संपुष्टात आलेले नाही. दिनांक 30/12/2013 रोजीच्या तथाकथित दस्तानंतर सुद्धा अर्जदार व जाब देणार हे पती पत्नी म्हणून जीवन जगत होते. त्यानंतर सुद्धा त्यांनी संसार केलेला आहे. सबब सदरील दस्त हा निकामी झालेला आहे. तसेच सदरील दस्त तयार करण्याचा हेतूसुद्धा विवाह विच्छेदन करण्याचा कधीच नव्हता. तसेच सदरील दस्त हा कोणत्याही कायद्याच्या तरतुदीखाली बसत नाही. सदर दस्तास कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा आधार नाही. त्या दस्ताचे आधारे विवाह विच्छेदन मागता येत नाही. स्टॉप.